नमस्कार, मी राजेंद्र होंजे. IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. गीत रामायणाला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. 1 एप्रिल 1955 पासून सुरू झालेला हा सगळा प्रवास आणि त्याआधीच्या सगळ्या रियाज असतील, त्याआधीची सगळ्या बैठका असतील आणि त्यानंतर सगळं जे गीतरामायण आपल्या घराघरात पोहोचलं. बाबूजी, गदिमा यांचे शब्द, बाबूजींचे स्वर आजही मनामध्ये गुंजत आहेत. हिरक महोत्सव आपण साजरा करतोय गीतरामायणाचा. गीतरामायणातले ते शब्द आणि ते स्वर आजही तरुणाईला जवळ करतायत, म्हणजे त्याचं वय कमी झालेलं नाही याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. आणि गीतरामायण लवकुश यांनी जे रामासमोर सादर केलं तेही तरुणाई आज आपल्यासमोर सादर करताना दिसते. आपल्यासोबत स्वतः श्रीधर फडके आहेत. नमस्कार. बाबूजींचा वारसा ते गीतरामायणाचा पुढे नेत आहेत. आनंद माडगुळकर आहेत. गदिमांच्या या शब्दांचा वारसा आपल्याला ते सगळं समजावून सांगतील. आणि हिरक महोत्सवाच्या आधीचे टप्पे, याच्या दरम्यानचे काही वेगळ्या आठवणी असतील. आणि त्यासोबतच अर्थात श्रीधरजी आणि त्यांची हार्मोनियम आपल्यासोबत आहे बाबूजींची, त्याच्यातून आपल्याला गीतरामायणाचे शब्दही ऐकायचे आहेत. श्रीधरजी, आज रामनवमी आहे, रामजन्म आहे, सुरुवातच त्याच्याने करायला हरकत नाही. अवश्य. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती, दोन प्रहरी काग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला. वा, जर रामजन्माचा खरा आनंद काय असतो ते गदिमांच्या या शब्दांनी आणि बाबूजींच्या सहज सोप्या चालींनी जो गोडवा याच्यात निर्माण केला. मला सीताजी हाच गोडवा तुम्हाला विचारायचा या शब्दांमागचा, या स्वरांमागचा, की तो शब्द, ते स्वर ऐकल्यानंतर पुन्हा एकदा रामजन्माचा सोहळा आपल्या घरात, आपल्याच आजूबाजूला कुठेतरी सुरू आहे असं वाटतं. काय ठेवाय हा? गदिमांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे गीत रामायण, ते अत्यंत सोप्या भाषेत, म्हणजे आपण जसं बोलतो तसं त्यांचं काव्य आहे. खरं आहे. आणि त्याला अत्यंत सोप्या पण संपूर्ण रागदारी संगीतात वापरलेल्या किंवा रागदार परंतु अत्यंत सोप्या आणि सर्व वेगवेगळे राग वापरून केलेल्या चाली, हे त्याचं यश आहे. आणि मला असं वाटतं गदिमांचे शब्द आणि बाबूजींचे स्वर असे एकत्र जातात, कुठे असे खालीवर होत नाही ते. त्यामुळे तो जो शब्द असेल त्याला नेमके स्वर बाबूजींचे आलेले आहेत आणि तसं ते उच्चारलं गेलं, तसं ते गायलं गेलेलं आहे, हे त्याचं यश आहे. बघा, तुम्हाला गंमत सांगतो, या गीताच्या वेळेला म्हणजे अर्थात हे दोघंही आपापल्या परीने इतके बिझी होते त्या काळात की गदिमांच्याकडनं ते गाणं मिळवणं आणि बाबूजींनी त्याला चाल लावणं आणि ते वेळच्या वेळेला प्रदर्शित होणं हा एक खूप मोठा प्रोसेस असायचा. तर ह्या रामजन्माच्या गीताचा एक असा गमतीशीर इतिहास असा आहे की ते गीत गदिमा म्हणजे सकाळपासून त्या विचारत होते की ती गीत आपल्याला लिहायचं आहे असं, पण रात्र पडली तरी त्यांच्याकडनं एक शब्दसुद्धा लिहून झाला नाही. आमच्या पंचवटीच्या मागच्या बाजूला एक सुंदर तुळशी वृंदावन आहे, तिथं ते बसलेले होते. मग रात्र पडली म्हटल्यानंतर कुणीतरी तिथं दिव्याची सोय केली, तरीसुद्धा त्यांना काहीही सुचलं नाही. शेवटी रात्रीचा जवळजवळ 1:30 वाजला आणि उन्हाळ्याचे दिवस आत्ताचे जसे आहेत तसेच. आणि विद्याताई आमच्या वरच्या मजल्यावर झोपल्या त्या पंचवटी, माझी आई. तर त्यांनी विचारली, काय हो, रामाचा जन्म झाला की नाही? तर त्यांनी असं पटकन वरती पाहिलं, अगं इथे साक्षात प्रभू रामचंद्र जन्माला, डायरेक्ट कोणी गजानन दिगंबर माडगुळकर नाही. तेव्हा अशा अतिशय संपयुक्त विचारातून अशा तऱ्हेची गाणी निर्माण झाली असं मला वाटतं. एक महाकाव्य गदिमांनी निर्माण केलं आणि तितकंच सुंदर बाबूजींनी चाली लावल्या, पण त्या चाली पण अशा की त्या प्रहरातल्या चाली होत्या. मध्यरात्रीचा राग असेल, पहाटेच्या प्रहरातला राग असेल. तुम्ही चालीविषयी विचारलं असेल की बाबूजी ही चाल तुम्ही या वेळेला, या प्रहराला कशी काय, ती अभ्यासाचा भाग म्हणून? अभ्यासाचा भाग जरी तुम्ही म्हणत असलं तरी माझी एवढी हिंमत झाली नाही, प्रामाणिकपणे मी सांगतो. म्हणजे बाबूजी समोर तुम्ही आई बरोबरच जायचं? आई बरोबर, हा, म्हणजे आईला जेवढं विचाराल तेवढंच, कारण माझी हिंमत व्हायचीच नाही त्यांच्याजवळ. खरं सांगायचं तर म्हणजे श्रीधर आणि मी आमच्यात ह्या गोष्टीत फारसा फरक नाही. मी स्वतः गदिमांना, म्हणजे गदिमांनाच नव्हे, मी बाबूजींनाही अत्यंत घाबरत असेल. त्यांच्यासमोर आपणहून 4 शब्द धीटपणाने बोलावं शक्य. मला फक्त एकदा मला आठवतं, प्रभो मज एकच वर द्यावा, हे गीत, हे गाणं बाबूजींनी मला शिकवलं होतं. मी आणि माझी लहान मुलगी ती माझ्या मांडीवर बसली होती आणि त्यांनी शिकवलं होतं. पण नंतर मी त्यांना अण्णा म्हणायचो, की अहो तुम्हाला ते जरा गाणं सांगाल का? बस म्हणले.
आणि इतकं त्याने छान शिकवलं होतं ते की आणि ते गाणं आणि प्रभू माझं एकच वरद. हनुमंतास तू त्याचं कसं झालं ते सांग मग मी ते म्हणतो. प्रभू म्हणजे एकच वर द्यावा या गाण्याची गंमत अशी की त्यात रामायणाच्या कथेचा कुठेही उल्लेख नाहीये. म्हणजे स्वतःच्या प्रतिभेतने निर्माण अगदी. केलेली. आणि पूर्ण रामाविषयीच्या अप्रतिम. ओतप्रोत भक्तीनं असं भरलेलं ते गीत आहे. म्हणजे ते गीत ऐकताना प्रेक्षक थोडक्यात रामायणाचं आत्ता आपण कुठेपर्यंत आलोय, आता आपल्याला कुठे जायचं हे विसरून पूर्ण ओरिएंटेशन गेलं. आणि मला असं वाटतं पटकथा लेखन म्हणून लेखनाचा जो त्यांचा प्रवास होता त्यातलं स्किल कुठेतरी नकळत त्यांच्या मदतीला इथं आलं. अगदी आणि खरं. बाबूजींनी केलेली चाल म्हणजे गोरख भक्ती कल्याण अक्षरशः राग. गोरख आता कल्याण. गोरख कल्याण बद्दल सांगतो. भक्ती अशी हे जे- उथंबून त्या गाण्यात खरंय. हे जे हा जो राग आहे ना म्हणजे माझ्या अभ्यासाप्रमाणे सिनेमामध्ये भरपूर पहाडीच्या थाटाने असं थाटाने वापरले गेले. ह्या अशा 1955-56 मधले हे गाणं आहे, 56 मध्ये समजा तर त्यावेळेला हा राग वापरून अप्रतिम चाल आहे आणि ते असं गात असतानाच भरून येतं बघा. हा. बघा. प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव राहावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. आणि त्यांनी एक स्वर अगदी म्हणजे एक जास्त आहे नाही, तो बघा कसा आलाय, तो असा असा अंगा इथे भिडतोच तो स्वर बघा. प्रभो मज एकच वर द्यावा, हा जो हा स्वर स्वर, आहे हा ना, इथपर्यंत तो येतो. हा बरोबर इथपर्यंत येतो. ह्यात जो लागतो ना अगदी, असा- अगदी. हा हा असं होतं. प्रभो मज एकच वर द्यावा. कधी माझ्या लेखणीतनं उतरलेला शब्द असेल किंवा बाबूजींच्या स्वरातनं तो बाहेर पडलेला असेल, तर याला 60 वर्ष आज आपण पूर्ण करताना असं वाटतं की नाही हे कालचंच आहे, याला 60 वर्ष नाही झाले, हे अजूनही तरुण आहे, आजचं आहे. म्हणजे ह्या शब्दात काय किमया होती? म्हणजे तुम्ही आता मगाशी विद्यार्थ्यांचा पण एक आठवण सांगत होता. रामायणाच्या मूळ कथेतच असं काही एक विलक्षण सामर्थ्य आहे की ती तुम्ही कितीही ऐकलीत तरी ती तुम्हाला पुन्हा 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 ऐकत राहावीशी वाटते. आणि तुम्ही पाहिलीत तर गीतरामायणाच्या रचनेतही एक पुन्हा इथं त्यांच्यातला पटकथाकार आहे. पटकथाकार येतोय की जिथून त्या गीतरामायणाला प्रारंभ होतो तो संपूर्ण वळसा घेऊन पुन्हा त्याच प्रसंगावर गीतरामायण येऊन थांबतं. म्हणजे पुन्हा आपल्या मनाला तीच आस लागते की पुन्हा आता हे कधी सुरू होते. आणि ही आस जन्मोजन्मी न संपणारी आस आहे असं मला. म्हणजे मला हाच मुद्दा विचारायचा आहे की जेव्हा जेव्हा गदिमांना कधी शब्द सुचायचे नाहीत, म्हणजे आमच्या वाचनात जे आलंय की हे शब्द मला काय सुचत नाही, जसं रामजन्मलाच्या वेळेस झालं की अजून मला ही सुचत नाही आहे, एवढा प्रहर झाला तरी सुचत नाही आहे. म्हणजे ते भरत आणि कैकेयीतल्या भांडणातलं गाणं असेल, मातानु तू वैरणी यासारखं गाणं असेल, अशा वेळेला गदिमांचा आणि विद्याताईंचा काही संवाद असायचा किंवा त्यांना थोडंसं अस्वस्थपणा कमी करण्यासाठी आई त्यांना काही असं? अस्वस्थपणा खूप असायचा त्यांच्यात. म्हणजे मी अनेकदा, अर्थात आम्ही त्यावेळेला खूप लहान होतो, खरे, पण मला असं आठवतंय की एखादं जर त्यांना सुचत नसलं ना तर ते मग त्यांचं जेवण खाण सगळं चालू असायचं, पण त्यांची एक कुठेतरी ती एक मागे विचारचक्र चालू असायचं त्यांचं, ते थांबायचं नाही कधी. आणि कधी कधी तर गंमत म्हणजे ते गमतीला यायचे, मग उगीच कोणाची तरी चेष्टा कर कोणी, म्हणजे हे सगळं मनातले विचार लपवण्याकरता असायचं. आणि त्यांचं एक वाक्य होतं मला आठवतंय, ते म्हणजे की मी कागदाला लेखणी कधीही लावत नाही, लेस एंटिल माय ब्रेन वर्क इज कम्प्लीट. बाबाजींचंही तसंच असायचं की जे आता जशी व्यक्तिरेखा असेल ना तशी त्यांची चाल आलेली आहे, खरं. तसाच तो राग निवडला गेलेला आहे. आता बघा ना, शूर्पणखेचं गाणं असेल की सूड घे त्याचा लंकापती. आता हे बघा हे कसं आहे, विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती, विरूप झाली शूर्पणखा यते, असा आवाज चिरडला. विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. तर हे जे आहे ना हे बरोबर त्यांना ते तो उद्वेग दिसून येतो. उद्वेग नाही म्हणजे नाही. आता आणखी मी एक श्रीधर सहज शेड, आता तू या गाण्यामध्ये बोलतोय की त्याच्या शेवटच्याकडे की हसली मजती जनक कन्यका, हसली मजती हुंदका आणि राग, हसली मजती जनक कन्यका, हे असं ते ही गाणी जी गायले. विलक्षण सूक्ष्म छटा त्यांच्या हा, गाण्यात होती. कुंभकर्णाचं गाणं आहे. हा, कसं गाईल तर आवाज देखील भसाडा पाहिजे ना, मोठा आवाज हा, पाहिजे. हा. तर बाबूजीने माईक समोर असा एक मोठा कर्णा ठेवला त्यांच्याकडे, अच्छा. आणि मध्ये ते योग यश हे बघा,
योग्य समयी जागविले बांधवा मला, लंकेवर काळ कठीण आज पातला. त्या काव्याला गदिमांनी जे शब्द कागदावरती उतरवले आणि ते आपल्यापर्यंत पोहोचले, सोपे, अगदी सोपे. नकोस नौके परत फिरू. आणि त्याच्याबरोबर सीतेचं स्वयंवर असेल. म्हणजे असं वाटतं की आता स्वयंवराला किती सगळे राजे राजवाडे जमलेले आहेत, आपल्याला टीव्ही बघायची गरज नाहीये. नाही, हेच तर त्यांचं यश आहे. टीव्ही बघायची गरज नाहीये. तर हे सीता स्वयंवर करत असताना बाबूजींनी एक छान त्याला चाल लावली आणि ते शब्द सगळ्यांपर्यंत पोहोचवले. स्वयंवर झाले सीतेचे. आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. आता एक ओळ आहे, फुलू लागले फुल हळूहळू गाली लज्जेच. तर त्याचा गालीचा उच्चार कसा केलाय बघा. बाबूजींनी नेहमीप्रमाणे त्यांच्या असा फुलू लागले फुल हळूहळू गाली लज्जेचे. तर गाली म्हटलं नाही, कारण त्या सीतेची त्यावेळची भावना, तिला जो अतिशय आनंद झालेला आहे, एक वर आपल्याला निवडायचं आहे आणि जो मनातून निवडलेला तो समोर आहे. हे जे आहे ना, हे काहीतरी विलक्षण होतं ते. पण हे प्रत्येक गाणं सादर झाल्यानंतर जे घरी येणारी प्रतिक्रिया असेल, आकाशवाणीवरून गावागावामध्ये पोहोचलेली असेल आणि किंबहुना त्यानंतर ध्वनिमुद्रित होऊन ती सगळीकडे गेलेली असेल, त्या शब्दांची किमया आज बघताना काय जाणवतं? मला व्यक्तिशः असं वाटतं की बाबूजींनी अनेक अप्रतिम चाली चित्रपटासाठी केल्या किंवा गदिमांनी अनेक उत्तम गाणी चित्रपटाकरता, परंतु गीतरामायणाला काहीतरी एक दैवी स्पर्श आहे. हा दैवी स्पर्श फार वेगळा आहे. खरं तो एका क्षणी खरोखरीच मी म्हणजे अनेकदा पाहिलेलं आहे की आता श्रीधर काय मी काय आम्ही कार्यक्रमाकरता अनेक ठिकाणी मिळून एका विशिष्ट क्षणी श्रोत्यांची आणि तुमच्या मनाची तार इतकी तंतोतंत जुळते की पराधीन आहे जगती म्हणताना आपण जेवढे अंतर्मुख झालेलो असतो तेवढेच किंबहुना आपल्याही पेक्षा जास्त प्रेक्षक अंतर्मुख. इथे पुण्यामध्ये सदाशिव पेठेत मी गोपाळ गायन समाज जरा पुढे आल्यानंतर डावीकडे एक केतकरांचं त्यांची एक बिल्डिंग आहे, तिथे त्यांनी खोली भाड्याने घेतली होती. आणि गदिमा पुण्याला पंचवटीमध्ये, जोगसाहेब सदाशिव पेठेत लिमयवाडीत त्यांचं घर. तर बऱ्याच वेळेला जोगसाहेब गदिमांकडे गाणं आणायला जायचे. तर त्यांना बघितलं की गदिमा म्हणायचं आला रामाचा दूत आला. पण त्याला किती हे बघा हे कसं आहे संदर्भ नाही, कारण बाबूजींचं नाव रामचंद्र आहे. खरं नाव रामचंद्र, म्हणून तर हे सगळं गीतरामायणापर्यंत पोहोचलं. आणि मग त्यांनी बाबूजी आदल्या दिवशी मुंबईहून आले पुण्याला. त्यांच्या त्या खोलीवर गेले, जोगसाहेब तिथे गाणं घेऊन गेले कविता, आणि बाबूजींनी त्याला चाल लावली. जोगसाहेब नोटेशन करून वगैरे घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30-6ला ते रिक्षानी रेडिओ स्टेशनला जायला निघाले. रास्ता पेठेमध्ये गाडी आली आणि बाबूजींनी त्यांना सांगितलं की ही मी चाल सांगितली तुम्हाला, ती मला पटली नाही. कारण त्या चालीमध्ये एक प्रकारची म्हणजे दुःखाची झालर त्या संपूर्ण प्रसंगाला लागते. याच्यामध्ये गदिमांनी जे प्रभू रामचंद्राच्या मुखातून जे सांगितले आहे ते माणसाच्या जीवनाचं सार आहे, तत्वज्ञान आहे. त्यामुळे मी ती चाल पुसून टाकली आहे. आणि चाल बाबूजी त्यावेळेलाच त्यांच्या मनात दुसरी चाल आली होती जात असताना. आणि ते म्हणले तुम्ही आता असं करा, तुम्ही आपण जाऊ, तुम्ही आकाशवाणी केंद्र जी चाल मिळेल ती सांगतो ती लिहून घ्या आणि फक्त वादकांकडनं बसवून घ्या, मी बघतो काय करायचं. आणि नंतर ते गेले स्टुडिओमध्ये आणि 10-15 मिनिटात आले. तोपर्यंत तो लाल दिवा लागला होता. म्हणजे आता प्रसारण रेकॉर्डिंग नाही, डायरेक्ट ब्रॉडकास्ट. तर जोगसाहेब म्हणाले, फडकेसाहेब म्हणाले मी बघूया काय होतं. आणि त्याच्या माईकसमोर उभे राहिले आणि 10ही कडवी त्यांनी मनात जी चाल होती ती म्हटली. जोगसाहेबांनी सांगितलंय की एक अंतर आहे त्याच्यातले कडवे की कडवं होतं, संपल्या विना ही वर्षे दशोत्तरी 4 अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार. आता त्रिवार सत्य, बाबूजींनी हा त्रिवार शब्द 3 वेळा आणला. तेवढे आम्ही माईकसमोर आम्ही ऐकत बसलो, कसं काय झालं असेल. ही जी आहे ना, आणि हे सगळं लाईव्ह झालं होतं. लाईव्ह म्हणजे ही प्रतिभा दोघांची जी होती ती विलक्षण होती. आणि कसं होतं बघा, संपल्या विना ही वर्षे दशोत्तरी 4 अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार. सत्य
सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार. वा, हे कसं आलं असेल? पहिल्या 6 कडव्याच्या चाली आहे का, तोच राग, तोच भाव, पण ती कशी येते आणि अशी वळत 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 कसं शेवटच्या पुन्हा नका येऊ कोणी दूर या वनात. बघा त्याचे चाल आणि त्याचे भाव कसे आलेत बघा. पुन्हा नका येऊ कोणी दूर या वनात. इथे आज्ञा आहे आणि दुसऱ्या वेळी प्रेम भाव तुमचा माझ्या जागता. वा. म्हणजे परत ते बरोबर त्या पहिल्या ह्याच्यात येतात की तरी देखील तुमच्या माझ्या मनातला जो प्रेम भाव आहे तो जागाच असेल. खरंय. हे जे आहे ना हे काहीतरी वेगळं आहे. अर्थाच्या सुद्धा मी तुम्हाला सांगतो इतक्या सूक्ष्म छटा त्याच्यातून निघतात. म्हणजे मी परवाच एका कार्यक्रमात आपण लोकांना सांगितलं की हा महासागर आहे खरं सांगायचं. खरंय. जेवढे तुम्ही खोल जाल जेवढे तुम्ही तो भिनवून घ्याल नवीन 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 रत्न तुमच्या हाताला लागत राहतात. आता तुम्हाला सहज गमत सांगतो की सुग्रीवा हे साहस असले भूपतीच तुझं मुळी न शोभले, असं श्रीरामानी सुग्रीवाची केलेली कानउघाडणी. आता बघा यातला प्रसंग असा की ते सुग्रीवाला विचार की विचारल्याविन मला विभीषणा, सांगितल्याविन नला लक्ष्मणा, लक्ष्मणा, कुणा न देता पुसट कल्पना, उड्डाणात व धाडस झाले. खरंय. विचार करताना माझ्या मनात आलं की गदिमांनी विचारल्याविनं आणि सांगितल्याविनं हे 2 शब्द का वापरले. बघा तुम्ही गंमत. खूप गमतीशीर. बघा, विचारल्याविनं मला विभीषणा, मी आणि विभीषण हे तुझे सिनियर्स आहोत, तू आम्हाला विचारलंस का नाही. ते आम्हाला विचारल्याशिवाय काय नाही. करायचं? आणि दुसरी ओळ बघा, सांगितल्याविनं नला लक्ष्मणा, नल आणि लक्ष्मण हे तुझ्या इक्वल स्टेटसची माणसं आहेत, त्यांना तू इन्फॉर्म तरी केलंस का. आणि हे काहीही न करता तुला हे धाडस झालंच कसं. मला असं वाटतं की आधुनिक व्यवस्थापनाचा सुद्धा यात एक धागा सुंदरपणे छोटा जोडलेला आहे. नृपती नोळखी रणी भावना. हो, नृपती ओळखीनं किंवा नंतर विक्रम प्रथम योजना. पहिल्यांदा प्लॅन करा आणि मगच ती अंमलात. तुम्हाला सांगतो गीत रामायणातलं गाणं अतिशय बाबूजी स्वतः तर ते गाणं अप्रतिम गायते. मी अनेकदा त्यांच्या समोर बसून ऐकलेलं आहे. उजाड आश्रम उरे काननी कोठे सीता. तर त्यातल्या एक कडव्याची बघा सौंदर्याच्या छटा की कुठे चंदना गौरांगीती, कुंदलतेती कोठे सुदती. बरं का, कोठे आमरा विनयवती ती, शहारता का वाऱ्या वाचून. आता यातल्या शब्दातली छटा लक्षात घ्या की कुठे चंदना गौरांगीती. चंदन शुभ्र असतं, आपल्याला माहिती आहे चंदन. तर चंदनाला विचारलं की अरे माझी गोरी बायको कुठे आहे रे. बरं का, चंदनाला विचारलं. बरं, कुठे कुंदलतेती कोठे सुदती. आपण नेहमी दाताला कुंदाच्या कळ्यांची उपमा देतो. बघा, त्यांनी कुंदलतेती कोठे सुदती म्हणजे माझी उत्तम दात असणारी बायको कुठे असं कुंदलतेला विचारले. आणि कोठे आमरा विनयवती ती. आंब्याचं झाड हे नम्रतेचं प्रतीक मानलं जातं की फळाने ते लदलं की ते आपोआप पाकतं. आणि माझी अत्यंत नम्र असणारी बायको कुठे आहे रे असं त्याने आंब्याच्या झाडाला विचारलं. त्या 2 ओळी हरकत नाही. कुठे चंदना गौरांगीती, कुंदलते ती कोठे सुदती, कोठे आम्रा विनयवती ती, शहारता का वाऱ्या वाचुली, कोठे सीता जनक नंदिनी, उजाड आश्रम उरे काननी. काय बात आहे. म्हणजे असंच आपल्याला सांगतो जटायूच्या तोंडीत गाणे अडविता खलासी पडलो फळविली. मी तुम्हाला सांगतो ना त्यातली शेवटची 2 कडवी जी आहेत ना ती अरे बाप, मम प्राण लोचनी उरला मी तरी पाहिला त्याला तो गगनपथाने गेला, लाडकी तुझी सम्राज्ञी आक्रंद होती झाला. केवढी असहाय्यता आहे. खरंय. मरणोन्मुक्त्याला कारे मारिसी पुन्हा रघुनाथा. असा आणला बघा स्वर. खरंय.
ही गंमत आहे. एकदम आर्जव आणि कणव आहे म्हणायचं. खलासी पडलो पळविली रावणी सीता. ते मम प्राण लोचनी आता बघा कसं गायलंय. मम प्राण लोचनी उरला मी तरी पाहिला त्याला. तो गगन पथाने गेला, तो गगन पथाने गेला. लाडकी तुझी सम्राज्ञी आक्रंदत होती जाता. अडविता खलासी पडलो पळविली रावणी सीता. म्हणजे त्याच्या आपल्याला आधीच एक कडवं देखील, हे पंख छेदिल्यावरती मी मी पडलो पडलो धरणे, भूमीवर. ते जे असा येतात ती हो. ती आहे ना, ती म्हणजे विलक्षण आहे बघ. हे पंख छेदिल्यावरती मी पडलो धरणीवरती. ती थर थर कापे युवती, ती थर थर कसं म्हणलं. ती थर थर कापे युवती. तडफडाट माझा झाला तिज कवेत त्याने घेता. अडविता खलासी पडलो पळविली रावणी सीता. सोलापूरला एक प्रसिद्ध कवी होते विमो कुलकर्णी. विमो कुलकर्णी. विमल कुलकर्णी एकदा माझ्याशी बोलताना असं म्हणाले की अरे आनंद, अण्णांच्या लिखाणाची तुला गंमत सांगतो की आता हे गाणं आहे की या इथे लक्ष्मणा बांधकुटी या मंदाकिनीच्या तटनिकटी. हे गीत म्हणजे मी जर लिहिलं असतं ना तर या इथे लक्ष्मणा बांधकुटी या पवित्र गोदेच्या काठी असं लिहिलं असतं आणि ते चूक नाहीये. पण या मंदाकिनीच्या तटनिकटीमध्ये जे ही जी लालित्य काय आहे, सौंदर्य इथे- इथे- आहे ना. इथे- मंदाकिनी या शब्दातच मुळात ते हा. सौंदर्य आणि आहे. तट निकटी तटनिकटी. ही गंमत ही आहे. गंमत आहे त्यांच्या काव्यातली. म्हणजे त्याच्यात ते जे काय आहे, ते नादमय जे असतं, नादमय नादमय आहे. म्हणजे खरोखर. चाल लावताना अतिशय उपयोगी पडतं ना ते, नादमय असते ना. हे बाबूजींचे स्वर देखील बरोबर त्याला तो म्हण तू गाणं ते. या इथे लक्ष्मणा बांधकुटी, या इथे लक्ष्मणा बांधकुटी, या मंदाकिनीच्या तटनिकटे, या मंदाकिनीच्या तटनिकटे, या इथे लक्ष्मणा बांधकुटी, या इथे लक्ष्मणा बांधकुटी. फार. आणि त्यात बघा त्या काळी म्हणजे आपण असं म्हणतो की वनसंवर्धन वगैरे, पण श्रीरामांना ह्या वनस्पतींची वगैरे केवढी माहिती असावी. एक मिनिट. पलाश फुलले बिल्व वाकले भल्लातक फलभारे लवले दिसतीन याना मानव शिवले, दिसतीन याना मानव शिवले. ना सैललतांची कुठे मिठी, ना सैललतांची कुठे मिठी, या इथे लक्ष्मणा बांधकुटी. त्या आठवणींचा खजिना घेऊनच आपण प्रेक्षकांपर्यंत जातोय आणि ह्या सगळ्या हिरक महोत्सवानिमित्त या आठवणींना पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न करतोय. जो त्रिवार जय जयकार रामाचा आपण म्हटलं, आपण ते शेवटी ऐकूच आहे, पण त्याच्या आधी जे जीवनाचं सार होतं ते प्रेक्षकांसाठी मी फक्त श्रीधरजी विनंती करतो, पराधीन आहे जगती, आणि मग आपण गीतरामायणातल्या इतर गोष्टींकडे जाऊ. दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोषना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेविया
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. गदिमांनी अगदी सहजतेने या गीतरामायणाचं वैविध्य दर्शन घडवलं. इतकंच नाही, आता पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ह्या गाण्याबरोबर आपण आपल्या जीवनाचा सार ऐकतो. पण गीतरामायणाची सुरुवातच मुळात कुशलव गाती हो हो रामायण गाती स्वयंश्री श्री राम ऐकती ह्या शब्दांनी गदिमांनी सुरुवात केली. म्हणजे मुलाच्या तोंडूनच वडील त्याचं सगळं सार ऐकतायत. जसं नाही, आता आता बघा एक मला म्हणजे सांगावंसं वाटतंच की सुमंताचं गाणं आहे हां की सुमंत रामाला सोडून परत अयोध्येत येतो आणि मग दशरथ त्याला विचारलं माझा राम काय रे म्हणाला. ते जे गाणं आहे ना ते विलक्षण गाणं आहे आणि त्याच्यामध्ये त्यात एक परत भरताला उपदेश केलेला आहे त्याने कसं राज्य कर असं त्याच्यात आहे. आणि हे कुठेतरी लागतंच ते गाणं. सांग जाऊ हां. शेवटी करिता नम्र प्रणाम बोलले इतुके मज श्रीराम बोलले इतुके मज श्रीराम बोलत बोलत ते गहिवरले कमल नयनी त्या आसू भरले आसू भरले करुण दृश्यते अजून नसरले अजून नसरले अजून नसरले गंगा तीरी सौमित्री सह उभे जानकी राम उभे जानकी राम. गदिमांनी ते वर्णन आठवलं बरं का. हे मी जी मगाशी जे गाणं म्हटलं तात गेले माय गेली भरत आता, तर मला एका प्रेक्षकाने असा एकदा प्रश्न विचारला की अहो ज्या वेळेला भरत हे गाणं म्हणतोय त्यावेळेला काही जिवंत आहे खरं तर बरं का. त्यामुळे तात गेले माय गेली भरत आता पोरं का असं भरत का म्हणतो. दॅट केप म्हणजे माझा मेंदू विचार करायला लागला त्याच्या. मग माझ्या असं लक्षात आलं की बघा की आधीच्या गाण्यात की नव्हेस माझी माय असं भरतानी त्या आईला म्हटलेलं आहे. तेव्हा त्याच्या दृष्टीने ती आई आता अस्तित्वातच नाही, ती वैरीणच आहे कोणतरी. आणि म्हणूनच बाप मेलाय, आईची पूर्ण वैरीण झालेली आहे, तेव्हा मी पोरका आहे आता. हे स्वतः एक मुलगा आईला बोलणं. प्रभू रामचंद्रांना सांगतोय की तुम्ही परत या म्हणून. आणि मी पोरका आहे, मी पोरका आहे आता. मला आई नाही आणि वडीलही नाही आहेत, दोन्हीच नाही आहेत. आणि म्हणून मग त्या पादुका आणि म्हणून ते आहे ना की कुपुत्र म्हणतील तुला कैकई माता दोघी, त्या दोघी माता आहेत पण तू माता नाहीयेस. मला कैकई माता दोघी जणी, त्या दोघी माता आहेत पण तू माता नाहीयेस, तू कैकई तू वैरीण आहेस. निपुत्रिके हा जो शब्द त्याच्यात अण्णांनी जो वापरलाय त्या शब्दाला किती बघा ना. म्हणजे ह्या सगळ्यातनं त्यांनी सगळं की मी तो तिला त्याच्यानंतर त्यांनी आई मानलेलंच नाहीये, आपली आई नाहीच आहे. अगदी खरं. पण जे लवकुशची सुरुवात आहे गीतरामायणाची स्वयंश्री रामप्रभू ऐकती, याच्यातला जो गोडवा आहे आणि अयोध्येतला प्रत्येक नागरिक जेव्हा प्रभू रामचंद्र परत येतात आणि तो जो उत्साह आहे, याच्यात काय तुम्ही स्वरातलं साम्य सांगाल की कसं बाबूजींनी त्याला समोर आणलं? नाही, आता पहिलं जे गीत आहे स्वय श्री रामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाती, त्यातला रागच भूप आहे. हा. आणि शेवटी जो त्रिवार जयजयकारचे ती भैरवी आहे आणि 56वे गीत देखील परत भैरवी आहे. आणि मला यांचं म्हणजे गदिमांचं वैशिष्ट्य काय तुम्हाला मी सांगतो प्रत्येक ते सांगता होतच नाही, सांगत आहोत नाही बरोबर असं केलं. फ्लॅशबॅक सुरू होतो तिथंच ते येऊन पुन्हा थांबतं, तो पुन्हा सुरू होतं. असं वाटतं हे संपलं नाही पाहिजे. हे एक आवीट व्यसन आहे. अवीट व्यसन खरंय. गीतरामायणातल्या शब्दांचं आणि बाबूजींच्या सुरांचं हे अवीट व्यसन आहे. आणि जे तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे. श्रीधरजी, आपल्याला पुढे पुढे तर जातोच होत आपण, पण हीरक महोत्सवानिमित्त आता अनेक कार्यक्रम केलेले आहेत, तुम्ही करता आहात.
पण जेव्हा जेव्हा या सगळ्या गाण्यांविषयी जुनी सगळी ज्येष्ठ मंडळी पुन्हा पुन्हा ऐकायला येतात, तरुणाई तर जोडली गेलीच आहे, नो डाऊट, वेगवेगळ्या गाण्यातनं जोडली गेलेली आहे, शब्दांमधनं जोडली गेली, पण ह्या तरुणाईला काय त्यातलं भावतं नेमकं? तरुणाई म्हणते, आता माझे अनेक कार्यक्रम होतात, प्रेक्षकांमध्ये बरेचसे तरुण आणि तरुणी होत्या, हां, म्हणजे अगदी 12 वर्षापासून ते 22-24 वर्षापर्यंतच्या. आणि मला आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला की ते गात होते, काही नुसते ऐकत होते, काहीतरी त्यांच्या चेहऱ्याचे भाव बदलायचे, त्या गाण्याच्या प्रकृतीप्रमाणे ते भाव बदलायचे. नाही, अगदी श्रीधर म्हणतो तेच आहे की म्हणजे की हनुमंतानी जे मागणं स्वतः करता म्हणून मागितलं आहे ते सगळ्यांच्या करताच श्रीरामाने दिलेलं आहे की जोपर्यंत हनुमंत आहे आणि जोपर्यंत रामकथा आहे तोपर्यंत रामायण अमर राहणार, आणि जोपर्यंत रामायण आहे तोपर्यंत गीतरामायणही अजरामर होणार. क्या बात आहे. तिथं कार्यक्रमाची सांगता आपण करूयात, पण त्याच्यामध्ये एक लवकुश सुरुवातीचं स्वयं श्री राम प्रभू ऐकती आणि भैरवीने आपण त्रिवार जय जयकार. श्रीराम 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 श्रीराम. स्वये श्रीराम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे, पुत्र सांगते चरित पित्याचे, पुत्र सांगते चरित पित्याचे. ज्योतीने काय ओळ आहे वा. क्या बात आहे. ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. वा. जो शब्द होता शेवटचा श्रीधरजींनी सांगितला, कार्यक्रमाची सांगतेचे 2 ओळी मी म्हणणार आहे आणि नंतर भैरवी त्यांच्याकडे जाणार आहे. भैरवीनंतर मी काही माझे शब्द वापरणार नाही. ज्योतीने तेजाची आरती, एक ज्योत या दिव्य तेजाच्या समोर आरती करते, पण तरी देखील त्या शब्दांचं वर्णन त्या पित्यासाठी मोठं आहे. त्याला हे माहिती नसतं की समोर त्याची मुलं बसली आहेत. तशीच आम्ही मुलं आहोत बाबूजी आणि गदिमांच्या समोर. त्यांच्या या गाण्यांच्या स्वरांमध्ये आणि गदिमाने दिलेल्या शब्दांमध्ये आम्ही न्हावून मोठे होतो. आनंदजी, ही मोठी परंपरा आम्हाला लाभली म्हणून आम्ही मोठे झालो. महाराष्ट्राला हे स्वर लाभले म्हणून घराघरामध्ये गीतरामायण गेलं श्रीधरजी. त्यामुळे अधिक काहीच न बोलता कार्यक्रमात इथंच थांबतो. रघुराजाच्या नगरी जाऊन, रघुराजाच्या नगरी जाऊन, गावाळानो श्रीरामायण, गावाळानो श्रीरामायण. नच स्वीकारा धना कांचना, नको दान रे नको दक्षिणा. काय धनाचे मूल्य मुनिजना, काय धनाचे मूल्य मुनिजना. अवघ्या आशा श्रीरामार्पण, अवघ्या आशा श्रीरामार्पण. श्रीराम 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 श्री